आज 20 ते 25 मेसेजेस व्हॉट्सअपला वेगळे, इन्स्टाला वेगळे, स्वतःसाठी रेट्ससाठी, प्रायझिंगसाठी वगैरे. तर सगळ्यांना शेअर पण केलेलं मी काय काय हवं. कुणाला कोणी बिर्याणीचं विचारतं, कोणी बाकी रेट्स विचारतं, काही काही तर बायका डायरेक्ट मेसेज करून देतात, प्लीज शेअर मेनू कार्ड विथ रेट्स. आता काय सांगावं यांना. हातातले कामं सोडून शेअर करते. ठीक आहे, एकाच नंबरवरून 5 वेळा 6 वेळा मेसेज येतो की याची प्राइस काय, त्याची प्राइस काय. मी पाठवते आणि विचारलंय काय हवंय तुम्हाला, कधी हवंय. तर म्हणतात की काही बायकांचा आन्सर असं की आम्हाला आता नकोय, नंतर आम्हाला इन फ्युचर कधी लागलं तर त्यासाठी आम्ही विचारून ठेवतो. ठीक आहे. आणि त्यानंतर अजून एक असं आहे की मला पण क्लाउड किचन सुरू करायचंय म्हणून मी कॉस्टिंग वगैरे चेक करत होते. तर काय करावं कळत नाहीये. आणि इन्स्टावर आपण व्हिडिओ अपलोड करतो ना, त्याचे जितके बेनिफिट्स आहेत त्याचे ड्रॉबॅक्स पण आहेत. ऑर्डर्स जितके येतात ना त्याच्या दुपटीने तिपटीने या लोकांचे मेसेज येतात, ज्या बायकांना क्लाउड किचन चालू करायचं आहे किंवा असंच नाही का बोर होतंय म्हणून इन्क्वायरी करून ठेवतोय बा, असं त्यांचे मेसेजेस इतका किऑस होऊन जातो, इतका म्हणजे कंटाळा येतो कधी कधी. जनरली कधी ऑर्डर जरी आली ना तर रिप्लाय करायची इच्छा होत नाही, कारण इथे आपली एनर्जी वेस्ट होते ना सगळ्यांना रिप्लाय करायचा आहे. तर मान्य आहे की आता अशी परिस्थिती आहे की ठीक आहे, प्रत्येकाला उत्तर देणं गरजेचंच असतं. विचारावंच लागेल, विचारलं नाही तर त्यांना कळणार कसं ना काय द्यायचंय, काय कॉस्टिंग आहे. पण हा मेसेज माझ्या त्या बायकांसाठी की तुम्हाला नंतर घ्यायचं आहे ना, तुम्ही नंतर विचारा, आता प्रश्न घेऊन काय करणार ना तसं. आणि बरेचसे क्लाउड किचन्स आहेत, त्यांच्यावर खूप अशा कमेंट्स बघितलेल्या मी की बायका प्रश्न विचारताय पण ते जे आहे ओनर ते काहीच रिप्लाय करत नाही, त्यावर काहीच नाही. तर मला वाईट वाटायचं तेव्हा. असं वाटायचं बाबा रे, यांना कुणीच रिप्लाय का नाही करत, करायला पाहिजे, हे चुकीचं आहे ना. मग मी प्रत्येकाला आन्सर करायला सुरुवात केली. तर आता कळतं बाबा नाही शक्य ते. प्रत्येकाला हे उगाच्याच चौकशा असतात ना, त्या नको नकोशा वाटायला लागलेल्या आहे. आज त्याचं कारण कळलं की नको, जे कामाचे गरजेचे मेसेज आहे त्यालाच रिप्लाय करायचे. ह्या चौकशांना रिप्लाय करत बसलं तर कामं कधी करायचं, असं होतं. असं नाही का मला ह्या बायकांना हेल्प करायची नाही आहे, पण इतकी नाही की मी माझं कामं सोडून मला त्यांना ते सगळं एक्सप्लेन करत बसा. असे 4 ते 5 कॉल माझ्या दिवसातून येतात की क्लाउड किचन सुरू करायचं आहे, कसं करायचं ते गाईड करा. तर प्लीज आता इतकं नाही होत मला शक्य की मी प्रत्येकाला एक्सप्लेन करत बसू. माझं ऑफलाईनच आहे, माझ्या ऑर्डर्स पण डायरेक्ट मला मेसेज कॉल करूनच येतात. कारण बरेच वर्ष आधी माझं क्लाउड किचन सुरू होतं ऑनलाईन, ते आता बंद केलं आहे मी. आणि आता जर कोणाला सुरू करायचं असेल ते झोमॅटो स्विगीला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. पार्टनरशिप असं सर्च करा गुगलला, बरेच इन्क्वायरी तिथे डिटेल्स येतात. आणि बरेचसे असे पण इंस्टाग्रामला वगैरे व्हिडिओज आहेत जे तुम्हाला गाईड करायला तयार आहेत. क्लाउड किचन कसं स्टार्ट करायचं त्याचे डिटेल्स पण ते लोक शेअर करतात. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला सगळं डिटेल्स शेअर करतील आणि गाईड पण करतील. पण मला नाही ते शक्य आता, मला माफ करा.